नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीएससी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपली चालू आहे चालू घडामोडीची टार्गेट सिरीज आणि आज आहे 30 सप्टेंबर 2024। तर उद्याचा व्हिडिओ येण्याआधी जे काही तुम्हाला चालू घडामोडीचे पॉईंट्स वाचायचे आहेत टार्गेटच्या स्वरूपामध्ये, तर ते आपण डेली व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करत असतो। तर हे टार्गेट सिरीज कोणासाठी आहे? जे कोणी कंबाईनची पूर्वपरीक्षा 2024 मध्ये देणार असतील त्यांच्यासाठी, आणि जे कोणी 2025 मध्ये राज्यसेवा आणि कंबाईनची तयारी करत असतील त्यांच्यासाठी। ठीक आहे, त्याच्यामुळे चॅनल सर्वांनी नक्की सबस्क्राईब करून घ्या। तुम्हाला नक्कीच एक डायरेक्शन देण्याचं काम या सिरीजच्या माध्यमातून जे आहे ते आपण करत आहोत। तर यासाठी या टार्गेटसाठी तुमच्याकडे काही पुस्तक असणं गरजेचे आहे। ते म्हणजे सिम्प्लिफाईडचा अंक 32 आणि 33 वर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। परिक्रमाची मासिकं तुमच्याकडे असणं गरजेचे आहे आणि जीके टूरच्या पीडीएफ तुमच्याकडे असणं गरजेचे आहेत। तर आतापर्यंत आपण कोणकोणते चॅप्टर्स हे चालू घडामोडीच्या टार्गेटच्या माध्यमातून चालू घडामोडीचे संपवलेले ते बघा। तर सिम्प्लिफाईडच्या अंक 32 आणि 33 मधून राष्ट्रीय घडामोडी, आंतरराष्ट्रीय घडामोडी, प्रादेशिक घडामोडी, राजकीय घडामोडी, महत्त्वाचे पुरस्कार, अहवाल निर्देशांक, प्रमुख नेमणुका, विज्ञान व तंत्रज्ञान, अंतरिक्ष घडामोडी, आर्थिक घडामोडी, योजना व उपक्रम, त्यासोबतच समित्या व आयोग, कृषी व पर्यावरण, चर्चेतील पुस्तके, महोत्सव आणि परिषदा, एकूण 15 चॅप्टर आपण संपवलेले आहेत आणि 16वा चॅप्टर आपला चालू आहे ज्याचं नाव आहे क्रीडा घडामोडी। ठीक आहे, सिम्प्लिफाईडचे अंक 32 आणि 33 मधून फेब्रुवारी ते जुलै 2024 या परिक्रमाच्या मासिकातून आपण जागतिक घडामोडी संपवले, राजकीय आणि घटनात्मक घडामोडी संपवले, महाराष्ट्र घडामोडी संपवले, विज्ञान तंत्रज्ञान संपवलेले, पुरस्कार आणि पुस्तके आपण संपवले आणि 6वा आपला चॅप्टर चालू आहे ज्याचं नाव आहे आर्थिक घडामोडी। आणि जीके टुडे मधून तुम्हाला रोज 25 ते 30 एमसीक्यूचं टार्गेट जे आहे ते तुम्हाला ठेवलेलं आहे, तर ते तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार वाचू शकता। तर यासाठी तुम्हाला ह्याच्याकडे जीके टुडेच्या एमसीक्यूच्या पीडीएफ असणं गरजेचं आहे। त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथून तुम्ही जाऊन ते चेकआउट करू शकताय। आता इथून पुढे फक्त विचार करत राहू नका, कारण चालू घडामोडीसाठी आपल्याला मिळणारा वेळ आणि परीक्षेसाठी असणारा वेळ हा फारच कमी असणार आहे तुमच्यासाठी। त्याच्यामुळे टार्गेट जे आहे ते मनापासून फॉलो करण्याचा सर्वांनी प्रयत्न जो आहे हा तुम्हाला करायचा आहे। तर आपण टार्गेटचा कालावधी ठेवलेला होता 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2024। मात्र आता आपल्याला हा कालावधी जो आहे तो वाढवावा लागणार आहे। अजून थोडेसे चॅप्टर फक्त बाकी आहेत, ते झाले की आपण नंतर मग बॅकला आपण जायचं आहे। तर याच्यामध्ये काय संपवायचं आहे? जानेवारी 24 ते जून 2024 च्या चालू घडामोडीचं आपलं टार्गेट आहे। सिम्प्लिफाईडचा अंक 32 आणि 33, फेब्रुवारी ते जुलै 2024 ची परिक्रमाची मासिके आणि जीके टुडेचे एमसीक्यूचे पीडीएफ आपण यासाठी संदर्भ सोर्सेस म्हणून वापरतोय। कमीत कमी रोज 1 तास आणि जास्तीत जास्त 1.5 ते 2 तास तुम्हाला करंट अफेअरच्या प्रिपरेशनला टाइम जो आहे तो द्यायचा आहे। इतकाच वेळ आपण यासाठी देऊ शकतो कारण आपल्याला इतर सुद्धा विषय जे आहे ते करायचे आहेत। म्हणून आपली टार्गेट सिरीज आपण 1 ऑगस्ट पासून चालू केलेली होती, तरी सुद्धा अजून आपण हे 6 महिन्यांमध्येच आपण अजून आहे ते आपले चालू आहेत। मात्र व्यवस्थित आपण संपवणार, स्टेप बाय स्टेप संपवायचं आहे, जेणेकरून तुमचा व्यवस्थित 6 महिन्याचे ऍटलीस्ट तुमचे करंट अफेअर्स आपल्या चॅनलवरती 100% क्लिअर आउट होऊन जाणार टार्गेटच्या माध्यमातून। आणि ते झाले की आपण मग पाठीमागच्याकडे वळणार आहोत। तर आता तुम्हाला काय करायचं आहे? सिम्प्लिफाईडच्या अंक 32 मधून क्रीडा घडामोडी हा जो चॅप्टर आहे याच्यामधल्या ज्या काही संक्षिप्त क्रीडा घडामोडी आहेत ते तुम्हाला व्यवस्थित वाचायचे आहेत। तर एक एक पॉईंट सांगतो, ते सगळे एकदा वाचून घ्या उद्याची व्हिडिओ यायच्या आधी। तर याच्यामध्ये काय वाचायचं आहे? विराट कोहली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज, भारतीय कुस्ती संघटनेचे दैनंदिन कामकाज सांभाळण्यासाठी भारतीय ऑलिम्पिक संघटनेकडून 3 सदस्यीय हंगामी समितीची स्थापना, फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धा, संतोष ट्रॉफी, देवेंद्र झाझरिया, अँडरसनचे 700 विकेट्स, शबमन इस्माईलचा विक्रम, साई प्रणीत निवृत्त, 4 खेळाडूंचा 100वा सामना, एशियन रिव्हर राफ्टिंग चॅम्पियनशिप, दुबई जेट सूट चॅम्पियनशिप, टेबल टेनिस संघांना ऑलिम्पिकमध्ये प्रवेश, जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप, लोप्टी इटनचा विक्रम। त्याच्यानंतर आहे आशियाई ट्रॅक सायकलिंग चॅम्पियनशिप 2024, अंडर 16 महिला चॅम्पियनशिप, जसिंथा कल्याण, पँगॉंग लेंग मॅरेथॉन, बेंगळुरू ओपन 2024, अश्वथ कौशिक, लालचंद्र राजपूत यूएईचे प्रशिक्षक, 6 चेंडूत 6 षटकार, भारताचा विक्रमी विजय, बॅडमिंटनमध्ये ऐतिहासिक सुवर्ण पदक, ॲनाबेलचे विक्रमी द्विशतक, रविचंद्रन अश्विनचा विक्रम, रोहित शर्माचा विक्रम, 45वी बुद्धिबळ ऑलिम्पियाड। नंतर भारतीय कुस्ती संघटना, फुटबॉल फॉर स्कूल्स, देशातील पहिले ऑलिम्पिक संग्रहालय, आशिया कप फुटबॉल स्पर्धा, SAFF अंडर 19 महिला चॅम्पियनशिप, जसप्रीत बुमराहचा विक्रम, बिमस्टेक ॲक्वॅटिक्स चॅम्पियनशिप, फिफा वर्ल्ड कप 2026, नागेश ट्रॉफी, आशियाई शॉटगन चॅम्पियनशिप, आशियाई मॅरेथॉन स्पर्धा, मुंबई मॅरेथॉन, इंडिया ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धा, IPL शीर्षक प्रायोजक। त्याच्यानंतर आहे सूर्य रेडफर्न, रोहित शर्मा, योगेश सिंगला सुवर्ण पदक, प्रखर चतुर्वेदीचा विक्रम, बीच गेम्स 2024, टीम सौदीचा विक्रम, युनायटेड कप स्पर्धा, हेनरिक क्लासेन निवृत्त, बिट्रिस चेबेटचा विक्रम, भारताचा विक्रमी विजय, डेव्हिड वॉर्नर निवृत्त, मेसीची 10 नंबरची जर्सी निवृत्त, रोनाल्डोचे 2023 मध्ये सर्वाधिक गोल आणि वन लाइनर क्रीडा घडामोडी।
तर हे अतिशय संक्षिप्त स्वरूपामध्ये ह्या ज्या न्यूज तुम्हाला जे पॉईंट सांगितलेत हे तुम्हाला उद्यापर्यंत वाचून घ्यायचे आहेत. हार्डली 6 पेजेस असतील. तर व्यवस्थित एका जागेवर तुम्ही बसला, जेवढा टायमिंग सांगितलं तेवढा 1 तास, 1.5 तास, 2 तास तुमची जशी रीडिंग स्पीड असेल त्याच्यावरती या सगळ्या गोष्टी डिपेंड राहणार. त्याच्यामुळे हे तुम्हाला संपूर्ण गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता एप्रिल 2024चं परिक्रमाचं मासिक घ्या आणि त्याच्यामध्ये आर्थिक घडामोडीमधून शेवटच्या आर्थिक ॲट ए ग्लान्स जे आहे हे तुम्हाला सगळ्या वाचून घ्यायचे. म्हणजे हे सुद्धा संक्षिप्त स्वरूपामध्येच आहे, तर हे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. पहिली न्यूज आहे संगम डिजिटल ट्रेन्स उपक्रम सुफलाम 2024. भारतातील अति उच्च निव्वळ संपत्ती असणाऱ्या व्यक्तींची संख्या वाढ. ICAI संस्थेच्या नवीन अध्यक्ष उपाध्यक्षांची निवड. गुवाहाटी येथे पहिल्या डिजिटल इंडिया फ्युचर स्किल समिटचं आयोजन. राजस्थानच्या कोरलेमध्ये लोह खनिजाच्या मोठ्या साठ्यांचा शोध. पंतप्रधान मोदींकडून महाभारताने प्रेरित ज्योतिसार अनुभव केंद्राचं अनावरण. हिमाचल प्रदेशात 2024 मधील महागाई भारतातील सर्वात स्वागतार्ह प्रदेश. सागर आकलन बंदराची कार्यक्षमता वाढवण्यासाठी मार्गदर्शक तत्वे. FCIच्या अधिकृत भांडवलात वाढ. कडुनिंब शिखर परिषद आणि जागतिक कडुनिंब व्यापार मेळ्याचे आयोजन. चंदीगडमध्ये उत्तर भारतातील पहिल्या पिझ्झा ATMचं अनावरण. पंतप्रधान मोदींकडून 554 अमृत भारत रेल्वे स्थानकांची पायाभरणी. IIM शिलाँग येथे भारतातील पहिले गतिशक्ती संशोधन अध्यासन स्थापन. 6G तंत्रज्ञानातील संशोधन आणि विकासासाठी नोकिया आणि IISc बेंगळुरूमध्ये भागीदारी. त्याच्यानंतर आहे सिक्कीममधील रांगपो या पहिल्या रेल्वे स्थानकाची पायाभरणी. भारत टेक्स 2024. वित्त सचिव TV सोमनाथन तज्ञ समिती. आर्थिक साक्षरता सप्ताह 2024. ईशान्येसाठी इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज सुरू. GI टॅग प्रदान. चक्षु आणि डिजिटल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म. राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळ लिमिटेडची स्थापना. सिंदरी खत कारखाना देशाला समर्पित. पेटीएम पेमेंट्स बँकेला 5.49 कोटी रुपयांचा दंड. हजिरा येथे प्रथमच स्वदेशी बनावटीचे हायड्रोजन इलेक्ट्रोलायझर कार्यान्वित. पहिल्या मेड इन इंडिया ASTDS टेकचं उद्घाटन. भारतातील स्टेनलेस स्टील क्षेत्रातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट. भारतातील पहिल्या स्वदेशी प्रोटोटाइप फास्ट ब्रेडर अणुभट्टीचं अनावरण. फाईन केअर SFB बँकेचे AU स्मॉल फायनान्स बँकमध्ये विलिनीकरण. त्याच्यानंतर आहे गेवरा खान आशियातील सर्वात मोठी कोळसा खान बनणार. बेंगळुरूमध्ये भारतातील पहिली ड्रायव्हरलेस मेट्रो. इंडियन ऑइल कंपनी भारतात फॉर्म्युला 1 इंधन तयार करणार. भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मोबाईल फोन उत्पादक. शेला बोगद्याचं उद्घाटन. दिल्ली विमानतळ सलग 6व्या वर्षी आशिया पॅसिफिकमधील सर्वोत्तम विमानतळ. भारतातील पहिल्या ऑटोमोबाईल इन प्लांट रेल्वे सायडिंगचं उद्घाटन. सीडॅक तिरुवनंतपुरम येथे देशातील पहिल्या फ्युचर लॅबचं उद्घाटन. इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रोत्साहन योजना 2024. महाराष्ट्र सरकार जम्मू आणि काश्मीरमध्ये पहिली पर्यटक सुविधा उभारणार. आणि चिपिन केंद्र. हे जे तुम्हाला पॉईंट सांगितलेले आहेत हे परिक्रमाच्या एप्रिल 2024च्या आर्थिक घडामोडी यातील ॲट अ ग्लान्स म्हणजे सगळ्यात छोटी संक्षिप्त स्वरूपामध्ये तुम्हाला दिले. तर हे सगळं तुम्हाला एकदा व्यवस्थित उद्याचे पॉईंट येण्याआधी वाचून घ्यायचे. हे सुद्धा जास्त मोठे नाहीये. हे सुद्धा हार्डली 5 ते 6 पेज असतील. तर व्यवस्थित एकदा हे सगळं वाचून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर GK टुडेच्या ज्या PDF तुम्हाला दिलेल्या आहेत मराठीमध्ये जानेवारी 24 ते जून 2024च्या याच्यामधून दररोज तुम्हाला 25 ते 30 प्रश्न न चुकता वाचायचे आहेत, लक्षात ठेवायचे आहेत, पाठ करायचे आहेत. परीक्षेमध्ये प्रश्न आला की विदिन सेकंदामध्ये तुमचा प्रश्न सुटला पाहिजे अशा पद्धतीनं ह्या PDF तुमची उजळणी व्हायला पाहिजे. तर याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथून तुम्ही हे चेकआउट करू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारचे टार्गेट आहे. तर उद्याचे व्हिडिओ येण्याआधी तुमचे सगळे टार्गेट पूर्ण व्हायला पाहिजेत. त्यासाठी सर्वांनी जे आहे आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.